तुमच्याही घरात अशा काही जागा आहेत का ज्या आपण बघत नाही आणि आपल्याला दिसत नाही, त्यामुळे त्या दुर्लक्षित होतात आणि त्या ठिकाणी हळूहळू इतका पसारा साचत जातो आणि खूप जास्त पसारा झाला की मग आपोआपच सगळ्याच गोष्टी वाढत जातात. चला तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की माझ्या घरातली अशी एक जागा जी नेहमी म्हणजे मी नेहमी बघत नाही पण तिचा वापर असतो आणि अशा ठिकाणी खूप जास्त पसारा साचलाय. चला काय आहे ती आणि कुठली आहे, तर मी म्हटलं चला ज्या जागा दिसत नाही ना त्या आज आपण क्लीन करायला घेऊया. तर आजचा असाच क्लिनिंग मोटिवेशनाचा व्हिडिओ असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा. कुठलीही क्लिनिंग करायची असली तर सगळ्यात पहिले माझ्याकडे येतो तो किचन, आणि किचनमध्ये आता नेहमीच आपलं काही ना काही चालू असतं. फ्रीज ही अशी गोष्ट आहे की तीही दिसलं ना तरी आपलं दुर्लक्ष होतं आणि सतत त्या फ्रीजवरती काहीतरी ठेवलं जातं. आता माझा फ्रीज छोटा आहे त्यामुळे सगळ्यांचाच हात, लहान मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच हात पोहोचतो. आता हनीची बॉटल इथे सांडली होती त्यामुळे त्यावरचा जो कपडा होता तो खराब झालेला आणि त्यामुळे तिथे सतत मुंग्या होत होत्या आणि हे मला दिसतंय 4-5 दिवसापासून, तरीही मला वेळ मिळत नव्हता. म्हणून म्हटलं चला आज तेही काढूया आणि फ्रीजवरती का उगाच पसारा होतोय तेही सगळं काढून टाकूया. आता मुलं किचनमध्ये कधी अभ्यास करताना आले, त्यांची पेन्सिल राहिली, पेन राहिला तर उचलून मी पण फ्रीजवरच ठेवते. कोणी काही आणलं, चॉकलेट आहे, काही मेडिसिन आहे तेही फ्रीजवरतीच ठेवते. अशा येता जाता पटकन किचन क्लीन करतोय, किचनची वस्तू फ्रीजवरती, आणि असं प्रत्येकाकडे होतं. त्यामुळे म्हटलं आज त्या नको असणाऱ्या सगळ्याच वस्तू काढून टाकूया. आता मागे फ्रीज क्लीन केलं होतं आणि त्यावेळेस ना कॉक्रोचचं औषध तुम्हाला सांगितलं टाकलेलं होतं. त्यामुळे तुम्ही बघू शकतात फ्रीज खाली भरपूर अशी झुरळं मेलेली होती आणि आज म्हटलं तेच क्लीन करूया. फ्रीज मागच्या वेळेस पण क्लीन केलेलं, पण सगळ्यात महत्त्वाची फ्रीजची गोष्ट माझी क्लीन करायची राहिली आणि त्याच्याखाली खूप जास्त झुरळं निघाली. ती काय तर पुढे तुम्हाला सांगते. हा जो ट्रे तुम्ही बघताय ना, या ट्रेमध्ये इतकी जास्त झुरळं अडकलेली होती त्यामुळे तो कालच्या दिवशी मी उन्हात ठेवला होता. त्यातनं उन्हामध्ये झटकून काढला आणि इतकी झुरळं बारीक बारीक त्याची पिल्लं बाहेर आलेली होती आणि त्यामुळे मी वॉश करून तो दिवसभर उन्हात ठेवला. उन्हामुळेही झुरळं कमी होतात म्हणून म्हटलं चला. आणि त्यानंतर आता त्याला मी जे की जेल आणलेलं होतं रेडचं ते हिटचं, तर ते मी त्याला लावणार आहे. पण त्याच्या आधी किचनच्या फ्रीजच्या खालची ही जागा ही चांगली क्लीन करून घेते. तिथेही मी ते जेल लावणार आहे. सो म्हटलं आधी क्लीन करूया आणि नंतर जेल लावूया. बघू शकता किती कचरा त्याच्या खाली निघतो, कारण की आपण ही जागा जी आहे ना ती बऱ्याचपैकी वरचं आतलं क्लीन केलं तरी ह्या विसरून जातो आणि त्यामुळे ना बाकीच्या गोष्टींमध्ये जे आहेत ना त्या गोष्टी वाढत जातात. जसं आपण कांदा, बटाटा, लसूण ट्रेमध्ये ठेवतो. याआधी मी ना असे मोकळेच बाहेर ठेवायचे, पण मग किचनमधला पसारा जास्त वाढत होता. म्हटलं उगाचच कशाला, जागा आहे तर त्याचाच वापर करूया. त्यामुळे म्हटलं आता यामध्येच कांदे बटाटे ठेवूया. आणि जास्तीचे जे आहे ते तुम्ही मागच्या कधी व्हिडिओत बघितलं असेल, कॅरेटमध्ये मोठे वरती ठेवलेले आहे जेणेकरून तिथे मोकळी हवा लागेल. आणि इथे रोजच्या वापरासाठी थोडेसे काढून ठेवूया. आता हा कचरा खाली पडू नये म्हणून मी पेपर टाकले होते आणि जास्त प्रमाणात नाही आहे त्यामुळे पेपर टाकला तरीही चालेल आणि जेणेकरून त्याला पटकन संपतील, आणि म्हणून मग इथे पेपर टाकला. त्यामध्ये कांदा, बटाटा आणि लसूण पण एक्स्ट्राचा वरती असतो, त्यामुळे जो आठवडाभर पुरेल इतकाच लसूण मी खाली ठेवलेला आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल कांदा बटाटा आणि लसूण एकत्र ठेवला, तर तसं नाही आहे. थोडेच क्वांटिटीमध्ये मी खाली आणत असते आणि बाकीचा मोकळ्या जागेत ठेवते जेणेकरून हवा लागेल आणि त्या वस्तू देखील खराब होणार नाही. आणि ही जागा तुम्ही सुद्धा जास्त क्लीन करत नसाल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा. फ्रीज आतून तर मस्त स्वच्छ आणि चकाचक होतं, फक्त ही वरची आणि खालची जागा जी खराब होती तीच करायची होती. सध्या मुलांचं स्कूल चालू झालं आहे त्यामुळे दोघंही ॲट अ टाईम घरी नसतात आणि भरपूर असा मध्ये वेळ मिळतो आहे, म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आता करायला घेतल्या.
चला फ्रीज आवरून झालं आहे आणि इतकं समाधान वाटतंय ना, म्हणजे इतका पसारा डोळ्यांना दिसत होता ना, तो अगदी कमी झाला आहे. आणि त्यानंतर माझ्या घरातला हा कोपरा आहे की जिथे कधी पसारा झाला हे कळलंच नाही. तर तुम्ही बघू शकतात मागेच आता हे कर्टन लावले. ज्यावेळेस कर्टन नव्हते ना लावले त्यावेळेस असं वाटायचं बापरे किती पसारा आहे, आणि त्यामुळे मी सतत आवरत राहत होते. आता कर्टनमुळे काय होतंय, पटकन एका कोपऱ्यात वस्तू टाकून दिली, कॅरी बॅग आहे, एक्स्ट्राच्या पिशव्या आहे आणि हे सगळं जे साहित्य आहे ना ते पटकन टाकून दिलं जायचं आणि दिसतच नव्हतं. पण आता ना म्हटलं चला खूप जास्त तिथे पसारा झाला आहे आणि मग तोही आवरून घेऊया, आणि काही वस्तू पण सापडत नव्हत्या. आता हे प्लास्टिकचे जे रॅक्स आहे ना ते मी आता ट्रॉली नसल्यामुळे ना या सगळ्या वस्तू कुठे ठेवायच्या आणि सगळ्या व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवल्यामुळे तुम्ही बघू शकता जागा किती व्यवस्थित लागलेली आहे. फ्रीजमधले काही डबे आहे, काही एक्स्ट्राचं डिशेस वगैरे आहे, जेणेकरून एखादी प्लेट म्हणजे रेसिपी बनवली तर ती दाखवण्यासाठी, आणि अशाच ज्या किचनच्या लागणाऱ्या गोष्टी आहे, एक्स्ट्राचे साबण, घासणी, टिश्यू पेपर वगैरे तेही मला लागत असतात. तो या सगळ्या गोष्टी मी ठेवलेल्या आहे आणि या आपल्याला किचनमध्ये नेहमीच लागतात. आणि रोजच्या वापरामध्ये ज्यावेळेस आपण धावपळीत काढतो तर खूप जास्त इथे पसारा होतो. त्यामुळे ते रॅक पण पुसून घेतल्या, कारण की मागेच मी सगळं स्वच्छ घासून ठेवलं आहे. फक्त काही अस्ताव्यस्त झालेलं होतं आणि हे प्रत्येकाच्या घरात होतं, जे म्हणजे ज्यांच्याकडे किचन ट्रॉली असल्या त्यांच्याकडेही होणारच या गोष्टी. काय होतं की आपण पटापट घाईमध्ये कामं आवरतो आणि कुठेतरी टाकतो. त्यामुळे एकदा आठवड्यातनं क्लीन म्हणजे फक्त जागच्या जागी ठेवलं ना तरी खूप पसारा आपला कमी होतो. आणि इथे मी फक्त 2 रॅक्स आणि ही पिठाची टाकी ठेवली आणि त्याच्या मागे पाण्याच्या एक्स्ट्राच्या बॉटल्स आहे. इतकं आवरल्यानंतर देखील मस्त असं ऑर्गनाईज झालं होतं. आणि याच्या मागे देखील मी कॉक्रोचचे जेल लावले, जेणेकरून आता तिथे पण झुरळं वगैरे होणार नाही. आणि पडदा व्यवस्थित मी लावून घेतल्यानंतर किचन असं छान ऑर्गनाईज केल्यासारखं वाटत होतं. प्रत्येकाच्याच घरात कॉट, सोफा, बेड असं सगळं काही असतं. आणि आत्ता पावसाळ्याचे दिवस चालू झाले. आमच्याकडे सोफे नाही, पण आम्ही हा कॉट केला आहे. आणि तुम्ही बघू शकता दरवाजाच्या बाजूलाच आहे. पावसाळ्यामध्ये ना बऱ्याचदा किडे घरामध्ये येत असतात, आणि जर कॉट खाली जास्तीचा पसारा असेल तर कधी अडकून बसेल किंवा असेल माहीत नाही. आपली लहान मुलं खेळतात आणि त्यामुळे ना तसं तर नेहमीच आपण साफ करत असतो, पण एकदम लास्टला जे काही कचरा वगैरे असेल, आता तुम्हीच बघतात मुलांची किती सारी खेळणी त्याखाली निघाली, त्यानंतर शूज आहे, चप्पल आहे, आणि अशा त्या गोष्टी त्यामध्ये जाऊन बसू शकतात. आम्ही झोपतो पण खालीच, त्यामुळे असं नको की रात्री झोपेत अंथरुणात वगैरे येतील. त्यामुळे ना ही गोष्ट क्लीन करणं खूप गरजेचं असतं. रोज नाही, पण आठवड्यातून एकदा दोनदा तरी हे माझ्याकडनं तर होत असतं. पण आज म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया ही गोष्ट. आणि बघू शकतात याच्या आधी ना मला याच्याखाली चप्पल्स वगैरे ठेवायची सवय होती एक्स्ट्राचे, कारण की नेहमीचे तर आम्ही बाहेरच असतात, पण जे नवीन आहे पण नंतर त्यामध्ये किडे वगैरे व्हायला लागले, म्हणजे नाही का झुरळ असतं किंवा आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गोम असते, एखादा किडा असतो. त्यामुळे म्हटलं आता तिच्याखाली काहीच ठेवायचं नाही, पूर्ण ती रिकामं झालं पाहिजे, जेणेकरून झाडू वगैरे लगेच त्याच्या खालनं मारता येईल. सो ही जागा देखील खूप महत्त्वाची आहे. आणि या अशा जागा आहे ज्या आपल्याला दिसत नाही. वरवर तर सगळं घर खूप चांगलं क्लीन वाटतं, पण काही गोष्टी अशा असतात की ज्याच्याखाली भरपूर सारा पसारा होतो. आणि त्याचमुळे म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया, जे करून जे प्रत्येक हाऊसवाईफला हा रिलेटेड असेल की प्रत्येकाच्या घरामध्ये या छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्षच दिलं पाहिजे. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. चला कॉट खालचाही बघता बघता सगळा पसारा आवरून झाला. आणि जसं आधीच तुम्हाला सांगितलं मुलांना सुट्ट्या लागल्या, त्यामुळे रोज सगळी कामं करायची गरज नाही, पण आठवड्यातला असा एखादा दिवस घेतला ना की अर्धा 1 तासामध्ये घरातले 5-6 कोपरे वगैरे व्यवस्थित असे क्लीन केले जातात. आता मी तर माझं सगळं आवरल्यानंतर संध्याकाळचे 4 वाजले आणि मला काही झोप येत नव्हती, त्यामुळे म्हणून म्हटलं चला हे काम तरी आजच्या दिवसात करूया. शिवांश मात्र झोपलेला होता, अनु स्कूलला गेला आहे, आणि त्यावेळेस ही कामं पटकन होऊन जातात, कारण की मुलंही मध्ये मध्ये करायला नसतात आणि आपल्याला आपली कामं व्यवस्थित अशी करता येतात.
आणि तुम्ही बघू शकतात की कॉट खालची जागा ही मस्त अशी क्लीन झाली आहे, जेणेकरून झाडू घातला तरी कचरा वगैरे लगेच निघेल. किचन सगळं क्लीन केलेलं आहे, पण तुम्ही बघू शकतात रोजच्या वापरात कधीही मसाले असतात आणि सगळे मसाले असे अस्ताव्यस्त, म्हणजे खूप घाईघाईमध्ये आपण पटकन ठेवून देतो. आणि काही गोष्टी अशा आहे की मी ज्या आणल्या पण मला त्या बनवायचं लक्षातच नव्हतं, जसं की ओट्स आहे, दाबेली आहे किंवा शेजवान फ्राईड राईस आहे, मुलांसाठीच मी आणलेलं होतं. पण अशा ठेवून दिलेल्या असतात आणि त्या लक्षात येत नाही, म्हणून म्हटलं चला आजच्या दिवशी ते सगळं ऑर्गनाईज करूया आणि मला काय बनवायचं आहे हे देखील ठरवूया. त्यामुळे त्या गोष्टी मी काढून घेतल्या. चला उद्या नाश्त्यासाठी हे मसाला ओट्स बनवून बघणार आहे, कारण की नेहमी तरी मी प्लेन ओट्स बनवत असते. त्यामुळे हे सगळे मसाले कधी कधी सांडतात, कधी कधी एक्सपायर आहे का हेही बघावं लागतं, कारण की घाईमध्ये मग तसेच वापरायला नको. सो मसाले एक्स्ट्राचे यामध्ये ठेवलेले आहे आणि बाकीचा मसाल्यांचा डबा माझा वेगळा आहे. सो अशा पद्धतीने सगळं काही व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि कारण की प्रत्येक हाऊसवाईफच्या रिलेटेड हा व्हिडिओ आहे. आणि या छोट्या मोठ्या जागा जरी आवरल्या ना तर खूप मस्त असं वाटतं, थोडंसं रिफ्रेशिंग वाटतं. घरात बऱ्यापैकी क्लिनिंग झाल्याचा एक आनंद मिळतो आणि सगळ्या वस्तू जागच्या जागी ऑर्गनाईज होतात, जेणेकरून ही छोटीशी एक सवय आहे आठवड्यातून एकदा करण्याची. पण त्यामुळे ना खूप आपलं जास्तीचं काम इथे वाचतं, कारण की एकदाच कधीतरी पसारा आवरायला काढला ना तर त्याने आपल्यालाही कंटाळा येतो. पण आठवड्यातून एकदा वगैरे या छोट्या मोठ्या गोष्टी केल्या ना तर घरामधला पसाराही कमी होतो आणि अशा पद्धतीने छान अशा बाकीच्या गोष्टी ऑर्गनाईज झाल्या आणि बघायलाही तितकंच चांगलं वाटतंय. सो चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.